त्या आमच्या कॅमेऱ्यात बोललेल्या आहेत की तुम्ही दबाव टाकला नाही त्यांना आता समोरच आहेत, तुम्ही विचारू शकता. मी त्यांना आहेत नाही आपण तर मी त्यांना म्हटलं की मीटिंग कॉल केली आहे, तुम्ही दोघींनी यायचं नाही, जर आलात तर पालकांना थांबवून या, अंगणवाडी अजिबात बंद करायची नाही. हे मी त्यांना फोनवर पण असेल त्यांच्याकडे. हो माझ्याकडे मेसेज आहे, मी आदल्या रात्रीच मीटिंग रद्द झाली म्हणून सांगितले. मीटिंग रिपोर्ट मीटिंग अहवाल मीटिंग असते ती मी रद्द झाली काही कारणास्तव. माझ्याकडे हे पण आहे रेकॉर्ड पण हे पण आहे. दबाव टाकला मीटिंगला लवकरात लवकर पोहोचा, पालकांना अंगणवाडी थांबवा. नाही असलं काही नाही सांगितलं मी. तुमचेच अंगणवाडी मदतनीस साहित्य आरोप नाही सरांनी जांभूळकर सर जे सदस्य आहेत ते म्हणले मला ह्यांच्याशी बोलायचे, तर मी ह्यांना म्हटलं की तुम्ही दोघींनी येत असाल तर अंगणवाडीला पालकांना थांबून यायचं, दोघींनी यायचं. पालकांना थांबवून दोघींना तिकडे पण मी पण ते दोघींना सरांनी बोलवलं ना आलं पाहिजे म्हणून मी त्यांना सांगितलं. अंगणवाडी 2 वाजेपर्यंत चालू असते, 11 वाजता बैठक लावली. मग सरांनी बैठक लावणं अपेक्षित आहे ना. नाही बैठक जी आहे ना अहवाल मीटिंग असते ना ती 11 वाजता बोलवते. आमची मीटिंग तर रद्द झाली होती पण सरांनी मीटिंग कॉल केल्यामुळं बाकीच्या सगळ्या गेल्या. ते म्हटले माझी मीटिंग होती अहवाल मीटिंग, परंतु माझी रद्द झाल्यामुळे बाकीच्या सेविका सगळ्या गेल्या. फक्त ह्या 6-12 जणी आहेत ना ह्यांच्यासाठी सर म्हणाले की त्यांना बोलवा, मला अंगणवाडीच्या संदर्भात विचारायचे. बोलायला पण ते बराच वेळ तिथं आले होते परंतु कोणी तिथं आले नाही. मग ते मला म्हणाले की मॅडम सेविका तुमच्या आल्या नाहीत बाहेर. तर मी ह्यांना मी फोन केला की म्हटलं खाली सरांनी हा सगळा प्रकार झालाय, व्हिडिओ देखील बघितले असतील, कोणाला जबाबदार धरायचं, कोणाची नेमकी चूक? आता सर सेविका मदतनीसांनीच हे केलं पाहिजे ना, त्यांनी लॉक नाही लावायला पाहिजे होतं. वारंवार मी सूचना त्यांना दिल्या होत्या की तुम्ही दोघींनी पण यायचं नाही आणि अंगणवाडी मीटिंग एकीचीच असते, दोघींची नसते. अंगणवाडी सेविकांनी मीटिंगला जाणं मदतनीसांनी अंगणवाडी थांबायचं असतं. तुम्ही मदतनीसांना फोन केला की जा पटकन मीटिंगला म्हणून? नाही मी मदतनीसांना यांना फोन केला होता कसं की सर वाट बघता ते तुम्ही मीटिंगला या म्हणून असं. सेविकांनी मीटिंगला दोघींना म्हणजे सर सांगितलं होतं का? माझ्या फोन केलता मॅडम काय म्हटल्या नाही बोलायचं नाही. जांभूळकर सर म्हटले मला दोघी पण पाहिजेत म्हणून मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की पर्सनली यांना दोघींनाच फोन केला कारण यांचे थोडेसे प्रॉब्लेम आहे दोघींचे पण. तर मी म्हटलं जबाबदार तुम्हीच झाला ना जर दोघींना तुम्ही फोन करून मीटिंगला. नाही ना मी दोघींना पण नाही, मी त्यांनाच बोलवलं होतं एकटीलाच की या म्हणलं. माझा त्यांना पण सरांना सांगितलं की आमची एकच सेविका असते येईल, दोघींना आम्हाला जमणार नाही कारण मुलं असतात लहान. त्यांच्या मनाने गेले असं म्हणायचं मीटिंगला? मनाने वगैरे नाही म्हणता येईल कारण सर तसं नाही म्हणत आहे. सर मला म्हणाले की मला दोघीही पाहिजेत. तर मी सरांना मी काय म्हटलं सर असं नाही होत, दोघी आम्हाला येता येत नाही त्या दोघींना कारण मुलं असतात अंगणवाडी थांबायला लागेल. एक पर्यवेक्षका म्हणून त्याला जबाबदार ग्रामपंचायत सदस्य जांभूळकर आहेत, मदतनीस आहेत की मग सेविका आहेत? तुम्हाला काय वाटतं? कारण की बैठक जांभूळकरांनी बोलवली असं म्हणताय तुम्ही, मदतनीसांनी तिकडे जायला नको होतं असं पण म्हणताय, तुम्हीच म्हणताय फोन करून दोघींना सांगितलं होतं. जबाबदार कोण म्हणजे मला बघा माझी मीटिंग तर रद्द झाली होती सरांनी. जबाबदार नेमकं कोण? आता ह्यांनी मला सांगितल्यामुळे मी त्यांना बोलवलं. मी मीटिंगला जांभूळकरांनी दोघींना पाठवायचं सांगितलं. बोलवले. हो कारण आमची मीटिंग फक्त सेविकाच असते, मदतनीसांना आम्ही मीटिंगला बोलवत नाही. मदतनीस पण पाहिजे मीटिंग हो म्हटले होते म्हणाले त्यांचा नाही 12च्या 12 जणी होत्या. मग त्या तिथंच होत्या आणि ह्या दोघी आल्या नसल्यामुळे ह्यांना म्हटलं तुमच्या सेविका आल्या नाही म्हणून मी ह्यांना फोन करून म्हटलं त्यांचं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.